सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। मास्टर्स, आज आपण बघणार आहोत श्री समर्थांचा पुढचा भाग। याच्यात पहिला मठ, पहिला शिष्य, पहिला मारुती। आता जाऊया प्रवासाला। श्री समर्थांनी एकाला जीवनदान दिलं होतं, त्यांचं नाव होतं गंगाधर पंत आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं अन्नपूर्णा। या गंगाधर पंतांना पुढे पहिला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवण्यात आलं उद्धव। आणि हा उद्धव अगदी लहानपणापासून समर्थांना दर गुरुवारी भेटायला यायचा। आपल्याला सांगितलंच होतं की दशक पंचक नावाच्या गावातून हे जोडपं समर्थांना नेहमी भेटायचं आणि याला समर्थांची खूप ओढ होती, समर्थांवर खूप प्रेम होतं या उद्धवाचं आणि आई वडिलांची तर अपार श्रद्धा। समर्थांसारखं व्हायचंय, समर्थांसारखी तपश्चर्या करायची आहे, समर्थांसारखं रामनाम करायचंय, समर्थांनी लिहिलेलं जे बाळ असायचं ते जाणून घ्यायला हे मूल खूप उत्सुक असायचं। समर्थ कसं अर्घ्य देतात आहे, समर्थ कसं साधना करतात आहे, हे सगळ्या गोष्टी हे मूल अगदी लहानपणापासून बघत होतं, समर्थांच्या अंगाखांद्यावर खेळत होतं। पुढे या मुलाचं आता नामकरण विधी करायचंय, म्हणजे ज्याला आपण म्हणतो उपनयन संस्कार। सॉरी, नामकरण नाही, उपनयन संस्कार। थोडस लॅपटॉप बदली झाल्यामुळे झालंय, स्लिप ऑफ टंग, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट। तर उपनयन संस्कार करायचे, तर आता सगळ्यांना बोलावण्यात आलं की समर्थांच्या मांडीवर आता याचा उपनयन संस्कार होईल। किती भाग्यवान आहे हा उद्धव स्वामी की समर्थांच्या मांडीवर 8 वर्षाचं लेकरू ते बसलं आणि नंतर त्याची मुंजे करण्यात आली। आता खर तर समर्थांची तयारी पुढच्या प्रयाणासाठी सुरू होती, कारण सन 1631 साल होतं। छत्रपती शहाजी महाराजांशी बोलूनही झालं होतं की आता पुढे प्रत्येक गावात मठ आपल्याला स्थापन करायचंय आणि याची सुरुवात या लेकरापासूनच झाली। समर्थांनी तिथलं शेण गोळा केलं, माती गोळा केली, ती चाळली आणि तिचा एक सुंदर मारुती एका शिळेवर तयार केला। या लेकराला सांगण्यात आलं की बाबा रे, आता मला ना पुढच्या भारत भ्रमणासाठी जायचंय, मग तुझ्यावर एक मोठी जबाबदारी मी टाकणार आहे। आता सुजाता त्यांनी आपल्यालाही एक जबाबदारी दिलेली आहे। त्यांच्या गोड शब्दांनी जसं त्यांनी सांगितलं ना, नेहमी त्या सांगतात, तसं समजावून समर्थांनी त्यांना सांगितलं की बाबा रे, हा मारुती आणि हा मठ हा पण स्थापन केलाय आणि याची जबाबदारी कोणावर, तर तुझ्यावर। तुला सांभाळायचंय हा मठ, तू मठाधिपती याचा। आणि मग त्या लेकराला इतकं छान वाटलं। असं जेव्हा जबाबदारी देण्यात येते ना, तेव्हा खूप त्या जबाबदारीचे एक आपल्याला खूप छान वाटतं की ही माझी जबाबदारी, हे माझं काम आहे, मी याच्यासाठी जबाबदार आहे। तसं ते लेकरू ते म्हणाले की ठीक आहे समर्था, मी बघीन। आणि मग समर्थांना सगळ्यांचा निरोप घ्यायचा होता, कारण आता टाकळीतून पुढच्या भारत भ्रमणासाठी त्यांना प्रयाण करायचं होतं। गोंदवलेकर महाराजांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा अनेक जणांनी गोंदवलेकर महाराजांच्या त्या भूमीला, पवित्र भूमीला चं दर्शनही घेतलं असेल। तर महाराज जेव्हा निघाले होते आपल्या
तपश्चर्येसाठी पुढच्या पुरस्चरणासाठी, तेव्हा तिथले गोरेराम रडले होते. आहे ना, ते मंदिर आपण बघितलं असेल. गोरेरामाच्या डोळ्यातून अश्रू आली होती असं म्हणतात. तसंच काल विचार आला, जसं गोंदवलेकर महाराज निघाले तेव्हा गोरेरामाला रडू आलं, तसं काळाराम पण रडलेच असतील की. तिथल्या सीतामाई पण रडल्याच असतील. मारुतीराव एकदम खट्टून बसले असतील, अशी गाल फुगवून. किती वाईट वाटलं असेल त्यांना. किती दुःख झालं असेल, की आता समर्थ कधी भेटणार? त्यांचा सुंदर हात आमच्या अंगावरून फिरायचा, ते आमचे वस्त्र बदलायचे, ते आमची आरती करायचे आणि ती आरती करताना समर्थांच्या डोळ्यातून किती अश्रू यायचे, त्या सुंदर डोळ्यांमधून. या देशाचं रक्षण कर रे रामराया. मला यांची काळजी आहे रे. त्याच्यासाठी मी इथवर आलोय रे. इतके दिवस रात्र तपश्चर्या करणारे समर्थ आर्त आर्जव करायचे आणि रामराया त्यांचं ऐकायचे. आता जाताना त्यांना किती वाईट वाटलं असेल. जिथे ज्या नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावर ते तपश्चर्येला उभं राहायचे, त्या मातेला किती दुःख झालं असेल. तिनं कुठं ठेवली असेल आपली सल, की रोज ती गोरीपान पावलं तिच्या पात्रात यायची आणि समर्थ अगदी छातीभर पाणी जिथे असायचं, तिथे स्वतःला अ, स्वतः उभे राहायचे. तिथे तप करायचे. कसं वाटलं असेल तिला, की आता समर्थांची पावलं उद्यापासून नाही. काय वाटलं असेल त्या गावाला, ज्यांनी खूप कधी काळी समर्थांना त्रास दिला होता खरं. पण नंतर ते गाव, ते शहर सगळं समर्थांच्या मागे लागलं होतं आणि दुरून-दुरून लोक त्यांच्या दर्शनाला येत होते. अगदी त्यांच्या बघण्याने सुद्धा सगळ्यांना असं ऊर भरून यायचं, की माझं दर्शन झालं, माझं दर्शन झालं. जसं आपलं होतं, की माझं दर्शन झालं, मला स्वतः बघायला मिळाले ते. इतक्या गर्दीत मी दर्शन घेतलं. तसं अनेकांना होत होतं आणि ते समर्थ आता नाशिक सोडून जाणार होते. इथे समर्थ जेव्हा निघाले, तेव्हा त्या उद्धव स्वामींना काय वाटलं असेल? ते झेपावलं असेल लहानसं लेकरू. त्यांनी ओचे पकडून घेतले असतील समर्थांचे आणि कमरेला असा घट्ट विळखा घातला असेल, की नाही जायचं आणि मी येतो ना तुमच्या बरोबर. जरी तुम्ही मला जबाबदारी दिली, तरी मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. इतकं प्रेम त्यांचं होतं. आणि त्यांनी घट्ट पकडून घेतलं असावं कदाचित समर्थांनी त्याचे पापे घेतले असतील. त्यांना पुन्हा समजूत घातली असेल आणि आता जड अंतःकरणाने समर्थांची पावलं जय जय श्री रघुवीर समर्थ असं म्हणत सगळ्यांना मायेच्या नजरेनं, प्रेमाच्या नजरेनं जशी आई निघते ना घरातून बाहेर, तेव्हा आपली जी घालमेल होते, तशीच इथं सगळ्यांची घालमेल होत होती आणि समर्थांची समर्थ पावलं आता इथून निघाली होती. नाशिकला त्यांनी दर्शन घेतलं. त्र्यंबकेश्वरला घेतलं. इथे सांगावसं एक वाटतं, की इतकं समर्थ भारतभ्रमण समर्थांनी केलं. काल जवळ-जवळ रात्री 2 वाजेपर्यंत हेच बघत होती, की तो रूट कसा असावा. मागे डॉक्टर भारती सुदामेन च्या व्यक्तिमत्वावर लिहिलं होतं. तर त्या म्हणाल्या, की "ऋता, मी नेहमी ना रूट विचार करते, की कुठला व्यक्ती कशा रूटनी त्यांनी प्रवास केला असेल." तर हा रूट मी खूप अभ्यासायचा प्रयत्न केला. अनेक ग्रंथ काढले. पण त्याच्यात कुठेच समर्थांनी कुठल्या रस्त्याने प्रवास केला. कारण इथून समर्थ माहूरलाही आलेत, अंभोऱ्याला आलेत, बुलढाण्याला आलेत. हा सगळा प्रवास समर्थांचा काल बघितला, की माहूरला समर्थ किती राहिलेत, कसे राहिले. कारण तिथे खूप तपस्वी लोकं यायचे. तर समर्थांनी कसा नेमका प्रवास केला असेल, तर त्र्यंबकहून समर्थ इकडे विदर्भात आधी आले. कारण याच्यात उल्लेख केलाय, की समर्थ डायरेक्ट काही ग्रंथांमध्ये दिलंय, की हिमालयात गेले. पण मला असं वाटतं समर्थ असे जर काठाकाठानी जर प्रवास करत आले असतील, तर इथून विदर्भातून नंतर मग इकडे गेले असतील कदाचित. तर त्याच्यावर माझं काम सुरू आहे मास्टर्स. मी आपल्याला जरूर सांगते. पण समर्थ जेव्हा तिथून प्रार्थना केली ना समर्थांनी, तेव्हा कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. हा आर्जव समर्थांनी रामरायाला केला होता आणि या आर्जवात समर्थांनी सगळे गुण आपल्यात भरलेत, की आपल्याला कसं व्हायचंय, कसं आपल्याला तादात्म्य पावायचंय श्रीरामासाठी आणि जर आपल्याला समाजकार्य करायचं असेल, जनजागृती करायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला
लोकांसाठी काय काम करायला हवं, आपल्यात कुठल्या गुणांचा विकास करायला हवं. मग सगळ्या कला त्यांनी हे केलंय, की तुम्हाला नृत्य कला, कीर्तन कला, त्याच्यानंतर तुम्हाला वाद्य कसे वाजवता आले पाहिजे, कसं प्रवचन करता आलं पाहिजे, कसं कीर्तन करता आलं पाहिजे, कसं समर्थ म्हणतात ना, की पहावी घरांची घरे. तर घरांची घरे म्हणजे काय? त्याच्यामागे किती मोठा अर्थ आहे, की केवळ तुम्ही भिक्षा मागता तेव्हा तुम्ही फक्त घर बघून पुढच्या घरी असं नाही जायचंय. तर त्या घरातली लोकं कशी आहेत? त्या लोकांचा अभ्यास कसा करायचा? हे सुद्धा समर्थांनी इतक्या बारीक-बारीक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, की ही जी रामदासी होती, ही सगळी गावातली माहिती काढून आणत आणि मग कोण आपल्याला मदत करू शकेल? आपण कसं हे संदेशवहनाचं जाळं विणायचंय? मग छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे कशी त्यांची सेवा करायची? हा जो पाया आहे, हा समर्थांनी याच्यातूनच तयार केलाय आणि म्हणूनच त्यांनी पहिल्या मठाची स्थापना केलेली आहे. याच्यात समर्थांनी जे भारत भ्रमण केलंय, तर टाकळीहून त्यांनी हा जो रूट मार्ग सांगितलाय, मी आपल्याला सांगितलं काशी, प्रयाग, गया, चित्रकूटकडे त्यांनी प्रयाण केलं. त्याच्यानंतर त्यांनी सातपुडा पर्वतात हे जे भिल्ल, कोरकू, गोंड लोक होते, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यांना कसं त्यांनी मार्गाला लावलं. मग तिथे जी वाण नदी आहे, तिथे दिलंय की वारीचा आणि वाडीचा हनुमान. तर हे सगळं आपल्याला बघायला मिळावं हीच समर्थांना आता प्रार्थना करूया, की आम्हाला सगळे हे तुम्ही जे मारुती राया आणि या मंडळींना तुम्ही कसे भेटले असाल, आपण जर गेलो तिथे, तर आपल्याला नक्कीच काहीतरी अनेक गोष्टी मिळतील, की समर्थ कसे भेटत होते, कसं या लोकांना त्यांनी एकत्रित केलं. कारण दगड सुद्धा आपल्याला वाचता आला पाहिजे. दगडावर सुद्धा शिलालेख लिहिलेला असतो. फक्त तो वाचण्याची दृष्टी मला द्या, एवढंच त्यांना म्हणायचं, की आपल्याला सगळ्या गोष्टी आपोआप ज्ञात होतात. तर बैतूलच्या जवळ सुद्धा समर्थ गेले, डोंगर कठडीला गेले, तिथे गेले, अंबोऱ्याला गेले, चित्रकूटला, काशी, प्रयाग तीर्थस्थळी यात्रा केली, अयोध्येला गेले. अयोध्येला सगळ्यांना त्यांनी कसं एकत्र केलं. त्याच्यानंतर हिमालयात ते गेले. आणि हिमालयात तर एक अशी आठवण दिली आहे, की त्यांच्या घशाला कोरड पडली होती. खूप कोरड पडली. पाणीच नव्हतं आणि अं, तर तिथे दत्तप्रभू अवतरित झाले आणि दत्तप्रभूंनी त्यांना कसं कमंडलूतलं पाणी पाजलं, ते कसे त्यांना भेटले, त्यांनी काय मार्गदर्शन केलं असेल, दत्तप्रभूंना किती आनंद झाला असेल आणि हे बघून समर्थांना किती म्हणजे रूम असं पुलकित होणं, असं म्हणतात ना, तसं किती छान वाटलं असेल ना समर्थांना सुद्धा. आता हा उल्लेख कसा आहे, की किती गावं समर्थ फिरले. तर समर्थांनी एक 60 ओवीचं काव्य लिहिलंय आणि दुसरं 75 ओवींचं काव्य लिहिलंय. आणि या काव्यामध्ये याचा उल्लेख श्रीकृष्ण देवांनी केलेला आहे. जर आपण श्रीकृष्ण देवांचा जो ग्रंथ आहे, त्याच्यात जर आपण बघितलं तर या सगळ्या गावांचा ची लिस्ट म्हणजे समर्थांच्या काव्यातून आपल्याला मिळते. आणि प्रत्येक गावामध्ये कोण मठाधिपती होता याचा सुद्धा समर्थ प्रतापामध्ये. तर हे जे आहे गिरीधर स्वामी हे म्हणतात पणतू शिष्य आहेत समर्थांचे. तर या पणतू शिष्यांनी ही सगळी लिस्ट तयार केलेली आहे, की कोण मठाधिपती आहे. त्याच्यानंतर 125 ते 130 स्त्रिया मठ चालवत होत्या. मग त्यांची पण एक यादी आहे. तर हे सगळं आपल्याला समर्थ प्रतापात मिळतं आणि राजवाडे यांचं जे संशोधन आहे, इतिहासकार राजवाडे, तर त्यांच्या सुद्धा ग्रंथात आपल्याला या मिळतात. तसंच दासायनमध्ये आहे. अनंत बुवा रामदास यांनी सुद्धा हा भाग आपल्या ग्रंथात काही दिलेला आहे. त्याच्यानंतर काल एक पुस्तक बघितलं होतं मी ते शदा पेंडसेंचं. तर त्यांनी सुद्धा एका ग्रंथात आपल्या हा भाग दिलाय, की समर्थ कसे-कसे फिरलेले आहेत ते. तर हे फक्त क्रम लावावा लागेल. तो रूट अजून मलाही नक्की निश्चित झालेला नाहीये. त्याच्यात थोडंसं कुठेतरी अभाव आपल्याला दिसतो, की अजून संशोधन मला वाटतं जर आपण केलं ह्याच्यात तर समर्थांचा तो आपल्याला हे भागही कळेल, की समर्थ कुठून कुठल्या गावी, कुठून कुठल्या गावी. कारण इतक्या ठिकाणी समर्थ फिरलेले आहेत. तर त्याच्यामुळे 1029 गावांची यादी आपल्याला इथे उपलब्ध होते. समर्थांनी जे मारुती स्थापन केले, ते प्रताप मारुतींची स्थापना. काही ठिकाणी वीर मारुती सुद्धा आहेत, काही ठिकाणी प्रताप मारुती आहेत. तर प्रताप मारुतींची जी संख्या आहे ती जास्त दिसते. आणि समर्थांनी अ, मारुतीरायांची स्थापना का केली असेल? तर बघा मारुतीराय किती बुद्धिमान आहेत, कर्तृत्ववान आहेत. त्याच्यानंतर त्यांचं वीर रसाने भरलेले आहेत. ते खूप नम्र आहेत, ते खूप प्रेमळ आहेत, ते खूप सौजन्यशील आहेत.
कसं संवाद साधायचा हे आपण मारुतीरायांकडूनच शिकायला हवं. त्यांच्यात तितकंच पेशन्स आहे. नम्रता आहे, शांत आहेत, थंड डोक्याने काम करणारे आहेत आणि प्रत्येक वेळेला सेवेसाठी तत्पर आहेत. म्हणजे आपल्यात जर हे गुण असले, तर आपण समाजाची किती छान सेवा करू शकतो ना. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या कामातून आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो आणि समाजाची सेवा हीच तर ईश्वर सेवा आहे आणि हाच तर विचार समर्थांनी आपल्याला दिलाय आणि म्हणून समर्थांनी मारुती राया हे प्रत्येक ठिकाणी मारुती स्थापन केला आणि तुम्हाला कसं व्हायचंय, तर या मारुतीसारखं व्हायचंय. बरोबर ना? रावणाची लंका मारुती रायानं कशी आपल्या शेपटीला आग लावून जाळली. आणि नंतर त्या पाण्यात आपली स्वतःची शेपटी म्हणजे विसळून त्यांनी थंड केली. म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे ना मारुतीरायांकडून. मारुतीरायांचं मॅनेजमेंट हे किती महत्वाचं आहे. आजच्या युवकांना मारुतीरायाचं मॅनेजमेंट हे जर शिकवलं, तर आजचे युवक हे जे आपण गल्लोगल्ली बघतो सिगारेट पितात आहे आणि ड्रिंक्स घेतात आहे, पार्ट्या करतात आहे, कसा वेळ घालवतात आहे. अशी खूप कमी मुलं आहेत विराजसारखी, की ज्यांना या गोष्टींची आवड आहे. पण अशी अनेक मुलं आपण निर्माण करू शकतो या माध्यमातून, की ज्यांना एक वेगळं वळण मिळेल, वेगळी दिशा मिळेल, वेगळा मार्ग मिळतील आणि ही मुलं काहीच्या काही मोठी होऊन जातील. ते काम मात्र आपलं आहे. आता सगळ्या देशाटन करताना समर्थांनी विविध कला सुद्धा हस्तगत केल्या. जसं कला ते शिकले. अनेक विद्या धनुर्विद्या शिकले, खड्गविद्या शिकले, घोड्यावर कसं बसायचं, कसा प्रवास करायचा. पण हे जे तीर्थाटन करायचंय, हे समर्थांनी मात्र पायी केलेलं आहे. समर्थ पायी हिंडले आहेत. त्याच्यानंतर पावसाळा, उन्हाळा, हिवाळा या सगळ्यामध्ये कुठला एक समर्थांचा वेशभूषा आहे हो, तर फक्त लंगोटीवर समर्थ फिरतात आहे. जेव्हा चाफळच्या मंदिरात आम्ही गेलो होतो, थंडीचे दिवस होते आणि इतकी प्रचंड थंडी होती हो, की रात्रभर 2-2 ते ब्लँकेट्स घेऊन सुद्धा आम्हाला थंडी अशी नुसती वाजत होती ना, आम्ही रात्रभर असं कुडकुडत त्या याच्यावर बसलेलो होतो पलंगावर. असे पाय सुद्धा लांब करवत नव्हते, इतकी प्रचंड थंडी. तेव्हा डोक्यात विचार आला, अरे आपण इतके सगळे स्वेटर्स आणि हे सगळं शाली घेऊन, इतके 2-2 ब्लँकेट्स लपेटून आपल्याला इतकी थंडी वाजते. समर्थ कसे राहिले असतील या भागात, या गुहेत? समर्थ तर जर तुम्ही ते मंदिर बघितलं समर्थांचं, तर तिथे ती गुहा आहे आणि जवळ जाल समर्थांची जी दुसरी गुहा आहे, जिथे त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, तर ती पण किती थंड हवेचं ठिकाण आहे हे. समर्थांनी कसं राहिले असतील समर्थ एका लंगोटीवर सगळ्या ऋतूंमध्ये? इतकी कडाक्याची थंडी. माझ्या त्या डोळ्यातनं नुसते अश्रू, की समर्थ तुम्ही कसे राहिले असाल हो? सुन्न झाले होते. रात्रभर झोप नव्हती. समर्थांनी कशी तपश्चर्या केली असेल? राहून हाच विचार रात्रभर येत होता, की देवा याच्यानंतर राजस्थानची एक गोष्ट सांगते, की शंकर अभ्यंकरांच्या पुस्तकात पान क्रमांक 28 वर ही दिलेली आहे, की समर्थांच्या घशाला कोरड पडली होती. समर्थांना पाणीच मिळत नव्हतं आणि समर्थ त्या वाळूतून चालत होते, त्या रेतीतून चालत होते, चालत होते, चालत होते. चटके बसत होते. कुठेच काही नाहीये. मार्ग संपतच नव्हता. समर्थांना खूप तहान लागली होती, खूप तहान लागली होती. या मार्गातून मी आता कसा बाहेर निघू? कोणीच नव्हतं, रस्ताभर कोणी नाही. आणि समर्थांनी आर्त साथ श्रीरामाला दिली आणि श्रीराम तिथे प्रगट झाले आणि श्रीरामांनी त्यांना आपल्या कमंडलूतलं पाणी पाजलं. ही पण आठवण इथे अधोरेखित केलेली आहे. त्याच्यानंतर एक मारुतीरायाचा प्रसंग सांगते, की समर्थांना एका ठिकाणी खूप थंडी वाजत होती. इतकी प्रचंड थंडी होती. तर मारुतीराया प्रगट झाले आणि मारुतीरायांनी समर्थांना वल्कले दिली. तर हा आपण जर इथे सज्जनगडावर गेला असाल, तर ही वल्कलं तिथे जपून ठेवलेली आहे. आपल्याला त्यांचं दर्शन होतं, की आणि मग डोळ्यासमोर येतं, की मारुतीराया कसे आले असतील. किती छान असतील ना मारुतीराया, किती सुंदर असतील दिसायला. काय तेज असेल त्यांच्या चेहऱ्यावर आणि मारुतीरायाचाच अवतार समर्थ आहेत. तर समर्थ आणि मारुतीरायांची भेट कशी झाली असेल? सारिकाताई तुमचा ऑडिओ बंद करेल प्लीज. तर ही पण गोष्ट डोळ्यासमोर येते, की त्यांनी कशी वल्कलं दिली, ते त्यांनी कसं घातलं असेल आणि त्या थंडीपासून स्वतःचा तिथे त्यांनी बचाव केला. अवघ्या
प्रवासात समर्थांना एकच लक्षात आलं की आपला हिंदुस्थान किती यातना भोगतोय, कसे अनन्वित अत्याचार करतात आहे, कसे स्त्रियांना त्रास देतात आहे. कालच या प्रसंगाचं जेव्हा मी वर्णन केलं तेव्हा मी बोलूच शकली नव्हती आणि शब्द गोठले होते. तर अत्याचार, अपमान, अवहेलना कशी केल्या गेली आणि हिंदू राष्ट्राला कसं अनन्वित अत्याचार या लोकांनी केला, ह्याचं समर्थांनी जेव्हा बघितलं तेव्हा समर्थांचं रक्त खवळलं होतं. समर्थांनी ठरवलं की नाही, आता हे होणे नाही, आता हे थांबायलाच हवे. भंगलेली देवालय, किती वाईट गोष्ट आहे ही की देवालयच नष्ट करता, मूर्त्या नष्ट करता. जेव्हा आपण या मूर्त्या बघतो ना भंगलेल्या, तेव्हा खूप दुःख होतं की अरे अरे, या मूर्तीवर तुम्ही तुमची कुऱ्हाड चालवता, या मूर्तीला तुम्ही तोडता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? दुसऱ्याच महाराजांनी किती काम केलंय बरं. शिवाजी महाराजांमुळे आज आपला हिंदू धर्म सुरक्षित आहे. समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज ही एक युती अशी होती जी रामरायांनी पाठवलेली. जसे आर्य चाणक्य, मला बोलता नाही येत मास्टर्स आता पुढचं, मी क्षमा मागते. डोळ्याला एकदा धारा लागल्या की मग कठीण जातं. आपल्याला विनंती करते, आपण आता ध्यानात जाऊया. एकदम शांत व्हा मास्टर्स. माझा आवाज क्लिअर आहे ना सगळ्यांना? होत आहे. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. संपूर्ण शरीर आपलं आपणच बघून घ्या. सूर्यनारायणाची प्रचंड ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून खाली येते. या सोनेरी ऊर्जेबरोबर हिरव्या रंगाचा प्रकाश आपली प्रत्येक सेल, टिश्यू, परत 1,72,000 नाड्या यांना ऊर्जा द्यायला. महसूस करा मास्टर्स की हे दोन प्रकाश आपल्या ब्रह्मरंध्रातून खाली खाली येतात आहे. हा पूर्ण प्रकाश भरून घ्या मास्टर्स. आपली पावलं, पाय, आपल्या गुडघ्यांमध्ये हा प्रकाश घेऊन चला. ज्यांचे ज्यांचे गुडघे दुखतात आहे त्यांनी सगळ्यांनीच हा प्रकाश आपल्या गुडघ्यांमध्ये गोलाकार फिरवा.
मी ओंकार म्हणते. ओंकाराच्या लहरी आणि सोनेरी आणि हिरवा प्रकाश आपल्या गुडघ्यांमध्ये फिरतोय. ओम. आपल्या गुडघ्यांमधील प्रत्येक टिश्यू सेल, जे बोन्स आहेत ते बोन्स, परत सगळ्या नसा, रक्तवाहिन्या, प्रचंड ऊर्जा आणि हा हिलिंग लाईट पावलापासून गुडघ्यांपर्यंत आतून बाहेरून हील करतोय मास्टर्स. आता आपल्या पायांना असं पोकळ बघा, जसे काचेचे पाय असावे तसे. आपल्या मांड्या, सगळा प्रकाशच प्रकाश भरलाय. संपूर्ण शरीराला काचेचं बघा. मूलाधार चक्र, ओ. आपलं मूलाधार चक्र ऍक्टिव्ह होत आहे. सगळी सुरक्षितता आपल्याला मिळते, हा भाव ठेवा मास्टर्स. प्रत्येक गोष्टीत आपण सुरक्षित आहोत. आपण आपल्या भावना व्यक्त करतो आहोत. आपण स्वतंत्र विचारांचे आहोत. आर्थिक दृष्ट्या संपन्न आहोत. आपल्यातील कलागुणांचा विकास होतोय. अजून अजून तुमचं मूलाधार चक्र वाढतंय. आपली आध्यात्मिक प्रगती होते. आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्णपणे चांगली वाढ आणि विकास होते आहे. बघा मास्टर्स, तुमचं जे मूलाधार चक्र आहे ते पूर्णपणे हळूहळू विस्तारल्या जात आहे.
अनेक लोकांशी आपला जनसंपर्क होतोय आणि समर्थांची समर्थ वाणी आपण या विश्वामध्ये पोचवतोय. एकदम शांत. पुढचे चक्र स्वाधिष्ठान शांत झालंय. मणिपूर शांत. हृदय शांत. आपली पाठ आणि स्पायनल कॉर्ड, हात, खांद्यापासून लगामा स्ट्रेस हातांच्या बोटांपर्यंत एकदम शांत. आपली मान आणि आपलं डोकं पूर्ण शांत झालंय. फील करा आपलं शरीर एकदम शांत झालंय मास्टर्स. एकदम शांत. पूर्ण शरीर, मन एकदम शांत. येणारा आणि जाणारा श्वास आपण सगळेजण 5 पायऱ्या आपल्या गुरूंचा हात पकडून उतरतो आहोत. 5, 4, 3, 2, 1, 0. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जिथे समर्थ उभे आहेत आणि घंटानाद करून आरती सुरू आहे, तिथे आपण सगळेच जण त्र्यंबकला आलोय मास्टर्स. पूर्णपणे या ऊर्जेशी एकरूप व्हा. गाभाऱ्यामध्ये महादेवाला खूप छान सुशोभित केलेलं आहे. बेलपत्रांनी आणि विविध कमळांनी, जांभळी, पांढरी, लाल रंगाची कमळ, त्याची आरास, जुईची फुलं, मोगऱ्याची फुलं, आपण इथल्या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप झालेलो आहोत. आणि ही ऊर्जा
आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात पूर्णपणे पसरलेली आहे. एकदम शांत व्हा मास्टर्स. ओम. 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 नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः. ओम. भूत भूत भूतेश्वराय ओम.
ओम शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग योग योगेश्वराय। काल काल कालेश्वराय। भूत भूत भूतेश्वराय। शिव शिव सर्वेश्वराय। शंभो शंभो शंभो। ओम ओम ओम। ये ऊर्जा संपूर्णपणे आपल्या 1,72,000 नाड्यां शरीरामध्ये प्रत्येक चक्रामध्ये ऑरामध्ये पोचलेली आहे. ही ऊर्जा आपल्या शरीरात स्थिर झालेली आहे.
मास्टर्स आपल्या शरीरातील स्पंदनांना महसूस करा. चैतन्य तिकडे या मास्टर्स. श्री समर्थ रामदास स्वामी, मारुतीराया, महादेव महादेवी, श्रीराम सीतामाई यांना दंडवत प्रणाम करते या ग्रुपच्या वतीने आणि आज्ञा मागते. मास्टर्स आपली पावलं हळूवार हलवा आणि आपले हात दोन्ही डोळ्यांवर घ्या. 5 4 3 2 1 0. आपले डोळे हळूवारपणे उघडा मास्टर्स आणि या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखात आहेत. इथे सगळ्या स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. गाई वासरं सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तथास्तु, तथास्तु. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना माझे प्रणाम. माझा आवाज पोहोचला की नाही आपल्यापर्यंत? पोहोचला पोहोचला ताई, आज पोहोचला. आज पोहोचला म्हणजे रोज पोहोचत नाही. पण काल नव्हता ना पोहोचला माझ्याजवळ. म्हणून छान झालं. पण ध्यान खूप लागतं आता. रोहिणीताई बघता कोणी? हो ताई, हो हो. हँड रेस करा, कोणाला बोलायचंय. मी बोलू? हा बोला ताई, बोला. ध्यान लागलं, खूप ध्यान. आणि ऊर्जा पण खूप होती. डोक्यावरती ना जड जड लागत होत. ब्रह्मरंध्रावरती असं खूप जड जड लागत होत. खूप छान लागलं आज. दररोज लागतं, पण आज अजून जास्त लागलं. धन्यवाद ताई. नमस्कार. प्राची ताई बोला. म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. नमस्कार. नमस्कार ताई, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. खूप छान वाटतंय मला. मी मागे पण सांगितलं होतं, लेटेस्ट जॉईन झालेली आहे, 10-12 दिवस झाले. छान वाटतंय मला. उत्तम ऊर्जा आहे आणि छान आहे. आवडीने सगळं अटेंड करते आहे बेसिकली, आणि खूप ज्ञानात पण भर पडते आहे. तसंच मी व्हिडिओ एडिटिंगसाठी पण नाव दिलं आहे माझं काल गुरुदादांशी बोलणं झालं, तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही पण उद्या, म्हणजे अजून कोणी इंटरेस्टेड असाल तर त्यांनी पण व्हिडिओ एडिटिंगसाठी जर नाव दिलं तर गुरुदादा आज किंवा उद्या सेशन घेण्याचा विचार करता आहे. म्हणून मी हे जस्ट आवाहन करते आहे की पण ही सेवा आहे एक प्रकारची. माझी पण काही अडचण होती ती मी त्यांना सांगितली. माझ्या मुलाचं लग्न आहे आता 2 महिन्यात, त्यामुळे गडबडीत असेल, पण तरी थोडंसं जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की नाव द्यावं गुरुदादांना, ही माझी विनंती आहे. धन्यवाद ताई. बस एवढंच सांगायचं. सुजाता ताई बोला. हा नमस्कार ताई. मला ना आज एक कलश दिसला. तुम्ही ओंकार चालू केलं ना तेव्हा मला कलश दिसला. आणि ते शंकराचं तुम्ही जे बोलता ना नेहमी ते बोलत होता, तेव्हा भगवान शंकर पूर्ण
पूर्ण त्यांची मूर्ती अशी माझ्या पूर्ण शरीरभर अशी दिसली मोठी मूर्ती. हे एक मला अनुभव आला. आणि मंदिरामध्ये अशी खूप ऊर्जा जाणवत होती. असं जांभळा प्रकाश पूर्ण त्याच्यामध्ये मी न्हावून निघाले होते, अंतर्बाह्य असं जाणवत होतं. खूप छान अनुभव. धन्यवाद ताई. कलश दिसणं ही खूप भाग्याची गोष्ट असते. तुम्हाला येतील अनुभव, ते तुम्ही तुमचे अनुभव घ्या. म्हणजे तुमचं जे प्रेम तुम्ही व्यक्त करता, तुमच्या बोलण्यातून जी तळमळ असते, तर ती खरंच माझ्याजवळ शब्द नसतात कधी कधी, की त्यांची तळमळ बघा, त्या प्रत्येक वेळेला सांगतात आहे, प्रत्येकाला सांगतात आहे, विनंती करतात आहे की असं करा ना, असं करा ना. आणि आपण खरंच बोलतो आपण, हो असं करायला पाहिजे, पण आपण ऍक्शन घेतो का, ते खूप महत्वाचं आहे. नुसतं इच्छाशक्ती होऊन चालत नाही, त्या इच्छाशक्तीला प्रयत्नांचं पाठबळ असावं लागतं, नाही तर ती इच्छा वाजोटी ठरते. तर आपल्याला ते प्रयत्नांचं पाठबळ आपल्यातच समर्थ जर सांगतात आहे, शंकर महाराज जर आपले सांगतात आहे, आपले गुरु आपल्याला सांगतात आहे कुणाच्या तरी मुखातून, तर मग आपण ती पूर्ण गोष्ट करायला हवी ना. नुसतंच इथे अंगठी दाखवून नाही होणार किंवा इथे बोलून होणार नाही, तर आपल्याला ती कृती करावी लागेल मास्टर्स. पुन्हा पुन्हा आपण याच्यावर बऱ्याचदा बोललो आहोत. आणि आपल्याला नाही येते तर आपले नातवंड आहेत, पतवंड आहेत, त्यांनी किती छान सांगितलंय की तुम्ही त्याला महत्व द्या, त्यांनाही बरं वाटेल. त्यांच्या त्या शब्दातून त्या जेव्हा व्यक्त होतात, आपण प्रत्येक जण खारोटे आहोत मास्टर्स, आणि आपल्याला तर रामसेतू बांधायचंय. मग सगळ्यांची जबाबदारी आहे ना ही रामसेतू बांधायची, आपल्या शेपटीला थोडीशी धूळ लावायची आणि ती झटकायची, एवढं तर करायचंय आपल्याला. मला कौतुक वाटतं, सगळ्यांचंच कौतुक वाटतं. आणि उज्ज्वला ते मी प्रयत्न करेन की आपल्या सगळ्यांना भेटण्याचं. मलाही खूप इच्छा आहे हृदयापासून. आज तुम्ही मला म्हणाला तेव्हा शब्द सुचत नव्हते, कारण इतकी इच्छा आहे मला की जेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना बघते की अरे, आज पुण्याच्या मंडळींना सगळ्यांना आपण भेटू. तर मी प्रयत्न करेन, नक्की येते. धन्यवाद. मला पण एक सांगायचं आहे की आपल्याला माहित नसतात, म्हणजे ह्या इंटरनेटची शिष्टाचार आहे ते, की जसं आपण पूर्वी माउथ टू माउथ पब्लिसिटी होते किंवा आपण 4 गोष्टी इतरांना सांगत असतो की अरे हे चांगलंय ते चांगलंय, तसे इथले शिष्टाचार वेगळे आहेत. म्हणून लोकांना तेवढं गांभीर्य नसावं असं मला वाटतंय. पण हे जर तुम्ही केलं तर आपण जसं इतर वेळेला चांगल्या गोष्टी इतरांना सांगण्याचं काम करतोय, तर हे इथले नेटचे शिष्टाचार आहेत, थोडेसे ते जर पाळले, म्हणजे ते आपण कमेंट्स दिल्या तर बरं होईल. कारण आपण एवढं ते महत्व देत नाही असं लक्षात येते. तुम्हाला ते वाटतंय, पण तुम्हाला असं वाटतं नाही मी दिली तर काय होईल. पण हे त्यातले शिष्टाचार आहेत आणि ते आपण जर सगळ्यांनी पाळले की एक एक कमेंट्स दिली तर त्याला फार मोठं वेटेज येतंय. कारण ही दुनिया बदलतीये आता. ही ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला, नेटच्या माध्यमातून येणारी ही दुनिया आहे. आणि तिथले हे प्रकार आहेत प्रसिद्धी पावण्याचे म्हणा, किंवा आपलं जे चांगलं आहे काही या बाजारामध्ये, जगाच्या बाजारामध्ये सांगण्याचं, हे एक माध्यम आहे. त्यासाठी कमेंट्स महत्वाचे आहेत. आणि ते कमेंट्स तुम्ही एकदा शिकलात कसे द्यायचे की ते तुम्हाला येईल, सगळ्यांना करता येईल. त्यामुळे थोडस गांभीर्याने घ्या आणि ते कमेंट्स द्या. धन्यवाद. मला वाटतं कुणाला बोलायचं नाहीये. अनुराधाताई, खूप खूप धन्यवाद. आपली ओळख करून दिली तर बरं होईल. आपण आपला व्हिडिओ सुरू करता का? आणि कुठून आला आहात ते पण सांगा. नमस्कार ताई. नमस्ते नमस्ते ताई, कोटी कोटी प्रणाम. मी आताच जॉईन झाली आहे, पण मला आज तर खूपच छान वाटलं. म्हणजे 2-3 दिवस नाही वाटलं, परंतु आज मात्र खूपच छान वाटलं आहे. आणि मी पुण्याहून आहे. माझं नाव अनुराधा कुलकर्णी आहे आणि मी पुण्याहून बोलतेय. मला खूप छान वाटलं, पण आज खरंच खूप छान वाटलं. म्हणजे सांगताना सुद्धा मला भरून येत आहे, शब्द नाही सुचत आहेत. खूप छान वाटलं. धन्यवाद कोणाच्या ताई. माध्यमातून आपण जुळलात ताई? अं? आपण कोणाच्या माध्यमातून जुळलात? संध्या देशपांडे म्हणून माझी मैत्रीण आहे. अच्छा. आम्ही पुण्यात बावधनला राहतो. तर तिथे बाजूलाच माझी मैत्रीण संध्या देशपांडे म्हणून राहते, तिच्यात मार्फत आली आहे मी. अच्छा, आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू 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 ताई. खूप 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 प्रणाम सर्वांना. तुम्हाला तर खूपच.
मला वाटतं कोणाला बोलायचं नाहीये ना रोहिणीताई, मी रजा घेते. हो ताई. ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.